राम राम भावानो. जरा खूप दिवसांनी गॅप बसलाय आता. व्हिडिओ खूप दिवसांनी टाकतोय. वैयक्तिक माझं लग्न असल्यामुळे व्हिडिओ शूट केला नव्हता आणि शेतात पण जरा जाणं कमी होत होतं, त्यामुळं व्हिडिओज बनवला नव्हता. आता वापस कालपासून वापस शेतात चालू केले जाणं. गेले गेल्या पूर्ण मशागत केली होती. मशागत थोडंफार पाहतच होतो. मशागत करून झाली होती. बेसल डोस भरायचा होता. गाडी कालच आली. पूर्ण हा हा डोस जो टाकलाय तो ऑर्गॅनिकच आहे. सेंद्रिय खत आहे पूर्ण. कंपोस्ट खत आहे. त्यात विविध प्रकारचे घटक आहेत. तुम्हाला तर माहिती, सर्व अडचणीत मित्रपरिवार कामाला येतो. गाडी पार रात्री 11 वाजता आली, त्यामुळे हमाल लेबर कोणच भेटलं नाही. मग आमच्याच मित्रपरिवारातलेच गणूभाऊ धावून आले. आम्ही दोघांनी मिळून गाडी खाली केली. जवळजवळ एक 100-150 बॅगा होत्या. पूर्ण दोघांनीच मिळून उतरविल्या. आणि एकंदरीत आमचे लहाने बंधुराज ते पण होते बरोबर. हे आमचे लहाने बंधुराज आहेत, सोमवारच. ह्यांच्या मदतीने पुन्हा दुसऱ्या दिवशीपासूनच पूर्ण आपल्या बागेत खत टाकून घेतलं होतं. कारण वैयक्तिक माझं लग्न असल्यामुळे खूप गॅप बसला होता. थोडंसं बागेकडे दुर्लक्ष झालं. लग्नासाठी हा पण आला होता, त्यामुळे कामात काम सगळं उरकून घेतलं. आता प्रॉपर वापस बागेकडे लक्ष दिले. हा पूर्ण बागेला आता बेसल डोस दिलाय. ह्याच्यामुळं मुळीची चांगली वाढ होती. मागच्या वेळेचा आपला अनुभव होता, त्यामुळे आता जरा प्रमाण जास्त टाकले. 5-5 किलो पर पोल आपण टाकले. आमचे महाराज खत मिक्स करून थकले होते. थोडा ब्रेक घेऊन पाणी पित बसले होते. तसं एकदा कामाला लागले की खूप मनापासून ते काम करतात. हे तुम्ही पाहिलंच आहे. 2 दिवसात पूर्ण आम्ही बागेत खत टाकून घेतलं होतं. हे जे आपण सेंद्रिय खत टाकले, ह्यात विविध प्रकारचे घटक आहेत. जसे की तंबाखू डस्ट, निंबोळी पेंट, सोयाबीन पेंट, पुन्हा सोयाबीन तेल, एरंडी पेंट, तांदूळाचा तूस, प्रेस मड, कुंबळी खत, जिप्सम आणि विविध प्रकारचे बॅक्टेरिया, तसेच गोमूत्र पण त्यात मिक्स केलेले. अशा विविध प्रकारच्या घटकांनी हे तयार केले. त्याच्यामुळं रिझल्ट हा त्याचा उत्तम आहे. सेंद्रिय पद्धतीने केल्यावर रिझल्ट हा थोडा उशिरा भेटतो, पण एक 100% आपल्याला त्याचा इफेक्ट थोड्या कालावधीनंतर भेटतो, पण दिसतो तो आपल्याला. धन्यवाद भावांनो.